मीराचे बाबा, मीराचे बाबा, काऊन झोपले व? काऊन बरं लागून राहिलं काय? काय झालं येईल? अशा टाइमाला तर झोपत नाही थे. येईल आज ढोरा वासराची फिकर नाही, काही नाही. लोक येऊन बोंबलून राहिले तिकडे. मीराचे बाबा, मीराचे बाबा, काय म्हणतो? बोल. काऊन बरं लागून राहिलं काय? असे डोक्यावर हात कीट ठेवून झोपले. डोकं दुखून राहिलं काय तुमचं? काही तापगी पटून राहिला काय? नाही ताप नाही वाटून राहिला, पण आज थोडस असं कणकण लागून राहिलं माझ्या मला. अरे ते लोक येऊन राहिले घरी. गाय नाही नेत काय, आमची गाय नाही नेत काय करून राहिले. तर त्याला काय सांगू मग? बस आलो येतो जातो ना. ढोरं तर न्यास लागते, उपाशी राहतील काय महाग ते. तुम्हाला बरं नसेल लागत तर राहू द्या. फालतू काय म्हणते तिकडे, ताप आला काही आला, पाणी येऊन राहिलं काही येते, जाऊ नका, राहू द्या. नाही जास लागते बापा. ढोरं वासरायचं ते काय दुसरं काम असतं तर नाही म्हटलं असतं. ते बिचाऱ्या मायमावल्या वाट पाहते आपल्या भरोशावर राहते, ते जास लागते. बापा ताप आहे तुम्हाला? एका वेळ सगळं अंग सणसण तपून राहिलं तरी राहू द्या, जाऊ नका. एवढ्या तापात जातो म्हणता तिथं दवाखान्यात, चला बरं येऊ आपण गावातल्या दवाखान्यात जाऊन. ताप आहे काय? ताप लय वेळचं कणकण लागून राहिलं म्हणजे. एखादी चादर किदर टाक नाही अंगावर आणून. हो, सांगू नाही राहिले एवढ्या वेळचे. का चादर आण का ब्लँकेट आण, काहीच नाही. मस्त झोपून गेले इथं येऊन. अरे मग ना सांगितलं असतं त्याला का नाही बा, त्याची तब्येत नाही चांगली का काही नाही. पण तुम्ही तर बस ना म्हटलं टाइमापर्यंत होते म्हटलं सारं बरोबर. उतरून जाते म्हटलं. काही नाही उतरवून आपोआपच उतरते काय ताप? का त्याले काही ना काही गोळ्या औषध सुई गोळी काही ना काही घ्यायला लागेल ना, आपोआप उतरून काय ताप? तू अंगावर दे मध्ये आणून टाकाले काही. अंगावर आणल्याशिवाय मग थंडी नाही जाणार. आणि बरं बल्ल हिव ताप भरल्यासारखं होऊन राहिलं. हिवच लागून राहिलं नीरा. हो आणतो आणून देतो. असं राहते माणसाचं. सांगतही नाही बायकोले का मी बिमार आहे का, माझी तब्येत खराब आहे का काही आहे. आपल्याला लागून तर सातखेपा विचारते. आता मी येऊन नसतं पाहिलं, मी म्हटलं असतं बाबा जाते. आता त्याला लोकांना मी सांगितलं नसतं का आतापर्यंत का बाई त्याची तब्येत नाही चांगली, ते काही येत नाही. ब्लँकेट टाकून दिला आता, बरं लागते ना आता जरासं? हो बरं लागते आता. त्याला सांगून दे जरासं म्हणा, बरं लागलं होतं नेतेच म्हणा. सध्या हिव ताप आलो म्हणा, असं सांगून दे बरं. त्याची नका चिंता करू तुम्ही, ते करते त्याची चिंता. तुम्हाला 1000 डाव म्हणतो, सोडून द्यावं ते. पण तुम्ही असे आहे का ऐकायला खाली नाही. जोपर्यंत जास्त होणार नाही तोपर्यंत काही तुम्ही घरात बसणार नाही. आतापासून घरात बसून काय करतं? होते ना आपल्याकडून. आपले पाय चालते, सारं होते. घरात बसल्यानं बिमारी येते. हे पाय घरी होतो बिमारी आली. रोज जातो, माय बिन एक गोळी घेतली का माणूस सारखा होऊन जाते. मी त्याला सांगतो, पण तुम्ही दवाखान्यात चला पहिले. काय घरी गोळ्या काही घेत बसू नका. घरचं औषध काही बरं राहत नाही. दवाखान्यात दाखवून दिलं तर बरं राहते. अरे तर पहिली एखादी गोळी देऊन दे मला, मग पाहू दवाखान्यात. नाहीच उतरला ताप तर चालू जाऊ ना. बरं थांबा देतो. चित्राबाई, चित्राबाई हो, घ्या पाणी घ्या आणि गोळी घ्या. बरं बसले बरं जराशी. कोणी आवाज देऊन राहिलं काय ना तिकडे बाहेर? तुला आवाज नाही आला काय कोणाचा? कोणीतरी बाई आवाज देऊन राहिली बा. मला तर नाही आला आवाज. काय म्हणे? चित्राबाई करून राहिली बाई. जाऊन पाय कोण होतं. चित्राबाई, हे तर शांताबाई होय. हे पाणी प्या तुम्ही, मी बोलतो तिच्यासोबत. शांताबाई या ना अंदर, या ना. तिकडे काय करून राहिल्या हो अंदर? इकडे वसरीत आहे म्हटलं बसल्या. वसरीत पाहतो तर कोणीच नाही. अहो शांताबाई इकडे या पहिले. तुम्ही घ्या ना गोळी, घ्या पाणी पिऊन घ्या सटकन. घेतली गोळी. राहिली काय घ्यायची? काय म्हणते शांताबाई? काय मनासाठी आल्या? मला काय माहित आता काय म्हणते तर. आले असं तशाच. अरे काऊन भाऊ घरीच आहे आज? भाऊ गेले नाही तुम्ही आज? अहो शांताबाई पाय येईले सकाळपासून हिवताप आलं म्हणते, पण सांगून नाही राहिले. आता मी इकडे आली, मी म्हटलं बाई लोक येऊन राहिले, ढोरण नेत काय बांधून आलो म्हणते आम्ही गोठाणावर म्हणते. सांगायला येऊन राहिले तर इकडे येऊन पाहतो तर हे सण झोपले ना. म्हटलं बाबा अशा टाइमात हे झोपत नाही की असे कधी, एवढ्या आयुष्यात नाही झोपले म्हटलं असे कधीच. म्हणून येऊन पाहिले इकडे, अंगाला हात लावून पाहतो तर बापा इस्त्यावानी अंग गरम झालं म्हटलं. शांताबाई यायचं सांग तरी सांगायला खाली नाही मला. अहो तापाच्या साथीत चालू आहे. आता कोणाला डेंगू झाला, आता कोणाला मलेरिया झाला. दवाखाने तर असे भरले आहे म्हटलं का जागा पाय ठेवायला जागा नाही म्हटलं दवाखान्यात. पटकन घेऊन जा चित्राबाई ह्या गावातल्या दवाखान्यात. ह्या डॉक्टरच्या इथं लवकरच चांगलं होते. न्या पटकन एक इंजेक्शन 2-3 गोळ्या देऊन देईन तर तब्येत चांगली होऊन जाईल. नाही तर बसा लागन घेऊन. आणि तापाचं कसं राहते, उतरला तर उतरला, नाही तर मग उतरत नाही. तेच म्हणून राहिली त्याला मी. पण आता तर डॉक्टर गेला असं झाला, आता उशीर झाला. एवढ्या उशिरापर्यंत राहते काय डॉक्टर? आता गेला डॉक्टर, आता नाही येत. तर एक काम करा तुम्ही, एखादी गोळी देऊन द्या त्याला आता भाऊले. एखाद्या गोळीत कसं आहे ताप उतरून जाते. मग संध्याकाळच्या रे जरासं घेऊन जाता दाखवाले. 5 वाजता तर दवाखान्यात उघडते. तेच म्हणून राहिली मी यायले का दवाखान्यात चला बा. गेलं तर आपल्याला माहित होऊन जाते बाई. आपल्याला समजते काय घरातल्या घरात एवढं. डॉक्टरचं कसं राहते, औषध पाणी देते तर पटकन आराम पडून जाते. शांताबाई तू काय म्हणत होती बोल ना. मी काय म्हणतो, मी अशी चालली इकडे चालली होती तर मी म्हटलं चल बा या म्हटलं विचारून जरासा हालचाल. काय म्हणते पोरगी नाही आली काय रक्षाबंधनले? उद्या येईन बा ते. आता येते नाही येत काय माहित. आता हे माझ्या देराचं पोरग तिकडे हॉस्टेलवर राहते का नाही,
तर तो आज येईन तर माहित नाही बा. ह्या वेळेस येईन म्हटलं म्हणे त्यानं. ते माझ्या देरच सांगे बाई. तर येईन म्हटलं म्हणे त्यानं. तर आता हॉस्टेलतून येईन तर येईन तो. हो ना बाई, एकुलते एक पोरग असून हॉस्टेलवर टाकून दिलं. कमाल आहे तुमच्या देराची. अहो माझ्या देराचं पोरग मोठं बंड होतं. काय करण, इथं गावात ठेवलं असतं ना, लय नुकसान केलं असतं त्यानं. माझ्या देराचं पोरग लय बंड होतं ना. नीर अंगावर आपटाच आणि ना बाई. काय करण मग, म्हणून टाकले त्याला. आणि शाळेत झाले पाहिजे नाही. शाळेत नेऊन दिलं का, शाळेतून तर दप्तर घेऊन वापस ये. मॅडमले लाता मारून ये बापा. काय विचारता, म्हणून त्याला हॉस्टेलवर टाकलं. किती जणायले मारलं बाई त्यानं, लहानसंच होतं तर. निर लेकराईले मारतच राही. आता सुधारलं काय बापा, आता तर लय सुधारलं. आता तर त्याची कंप्लेंट नाही म्हटलं, अजिबात कोणी म्हणत नाही का असं आहे का तसं आहे म्हणून. पोरग चांगलं आहे म्हणते पोरग. असं पहा बरं, असं आहे ते. आता येईन मग तो. नाही हो येईन ना बाई. आता काय माहित आल्यावर त्याला पाठवते का नाही पाठवत, इथं शिकवते का काय करते. तर का हो चित्राबाई, तुमच्या देराच्या साईचं लग्न झालं ना आता. त्या श्यामच्या घरी दिलं म्हणते ना. हो दिलं म्हणते ना बापा. त्या दिवशी झालं म्हणते ना लग्न. मलाही समजली ही गोष्ट. मी चालली होती का नाही, तर मला समजली गावात गोष्ट. तर म्या म्हटलं बाई आपण कायले करावं, काही बोलत बसाव. आता तिनं आपल्याला तर काही म्हटलंच नाही या का काही म्हणून. गावगाड्याच्या नात्याने लग्नात बोलावलं नाही. अहो ते लग्न घरातच होतं ना शांताबाई, घरातल्या घरातच होतं. आम्हालाच तर नाही बोलावलं. नाही तुम्ही नाही गेल्या का? हो काय जाईन, आपल्याला यास नाही म्हटलं तर कसं जाईन बाई आपण काय बिना बोलावल्यानंच चाललं जाईन काय तिथं. म्हणे माय देर, वहिनी तुम्ही ये जा, दादा तुम्ही ये जा. त्या दिवशी आम्ही मीराच्या घरी गेलो, त्याच्या अगोदरल्या दिवशी. तर तिथं गेलो बाई, रातभर थांबलो नाही म्हटलं. घरी गडबडनं वापस आलो. कायसाठी म्हटलं, उद्या ह्या बोलावाली येईन तर घरी लागन म्हटलं. म्हणून इथं थांबलो, म्हणून वापस आलो म्हटलं. रातच्यानंच वापस आलो आम्ही. म्हणजे असंही नाही का रातभर थांबलो म्हणून. जवळ बी किती आग्रह करे व, तरी नाही थांबलो. आणि यानं आम्हाला बोलावलंही नाही शेवटी. नाही म्हटलं सण तुमच्या जाऊन बोलावू नका बा तेले म्हणून. नाही तर तुमच्या भावानं बोलावलं नसतं काय. नाही पण तिचं ऐकत नाही ना बिचारे होतो. पण काय माहित यावेळेस काय झालं ना काय नाही. तर त्यानं तर अजिबात म्हटलंही नाही का वहिनी तुम्हाला या लागते का दादा तुम्हाला या लागते. चला मले नाही, पण त्याच्या भावाले त्याला तर प्रत्येकाच्यात विचारते तो. नाही मग काही ना काही झालं असं बाई. तुमची जाऊ तशीच तर पहिले दिवसाईनी आहे. काय करता आता, जाऊ द्या. नाही बोलावलं तर बरंच आहे. आपणच आपल्या खर्चातून वाचतो शेवटी. मग आपण म्हणतो का बोलावलं तर काय 100-200 रुपये जाऊ गेले बा. पण तेले नाही वाटत आले पाहिजे तर मग आपण कायले जात बसावं. नाही जाऊ. काय म्हणते मग मीरा, बरी आहे? हो चांगली आहे ना. बरी कायची, मस्त आहे घरी. जवळ बी मस्त आहे आणि पोरगी बी मस्त आहे बाई. सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. एखाद्या डाव जाऊन पाहिजे ना तिच्या इथं. जाईन ना आता तिकडे जाणं झालं म्हणजे. नाही तर मग आता रुपाली येईन का नाही, तर रुपाली सोबत जाईन मग दोघी मायले की जाऊ आम्ही. माझ्या सुनीला घेऊन जाईन. दोघी तिघी जाईन आम्ही. हो मग नाही तर काय तर. जवळचं हॉटेलही आहे, मस्त नाश्ता पाणी करायला भेटते तिथं गरम गरम मस्त. आणि मग तिच्या घरी जायचं, राहायचं 1-2 दिवस. मस्त आहे तिचं घर मोठं धाटं घर आहे. म्हणजे राहायला जागा आहे. हो मैची रुपाली सांगते ना, मस्त आहे म्हणते. ते मामाही मस्त आहे म्हणते स्वभावानं म्हणते. आणि त्याचं घरदार मस्त आहे म्हणते, सगळंच चांगलं आहे म्हणते. हो बाई आता आहे नशिबानं जसं आहे तसं. पण हे श्यामची माय तर माहिती तुम्हाला कशी आहे. तर काय करावं लागते बाई आपल्याला. त्याच्या घरचं ते पाहिजे, आपल्या घरचं आपण पाहतो. अरे चहा मांडणं त्याला उभंच ठेवतं काय, उभ्याच गोष्टी करतं काय. नाही भाऊ आता चहा नाही पेत बा. चहा प्यायचा टाइम नाही राहिला ना आता. तुम्ही पेता काय, तुम्हाला देऊ काय करून एखादा कप. आता तुमच्यासाठी करा आणि तो माझ्यासाठी कर जा. नाही तर काय नाही करता माझ्यासाठी. मग तुम्ही गोळी घेतली ना तर आराम करा आता. मग घंटाक भराने मी तुम्हाला चहा मांडून देतो. मग तो गिलास देऊन द्या माझ्याजवळ इकडे. हो घे. झोपून राहा भाऊ आता तुम्ही. आराम करा मस्त आता. संध्याकाळी चले दवाखान्यात चालले जा. हो बाई हो जाईन ना. शांताबाई चल ना, घेऊन घे जा एखादा कप चहा. जेवण करा नाही तर मग. नाही बाबा जेवण नाही करत आता, जेवली मी. जेवल्या खावल्यावर आता जेवण करायला लावता का हो मला. अशी चालली होती मी इकडे. याव म्हटलं आता, घरातही गमत नाही. नातू राहते तर गमते. आता तो होता झोपला. मी म्हटलं बाई झोपू दे याले. चल गावातही लय दिवसची गेली नाही तर आली होती इकडे. ते रस्त्यात येता येता कमला भेटली तर तेच बोलत लागली. कमला काय म्हणे मग. कमला काय ते आपली आशाच्या घरी काम नाही करत काय. तर सांगे मला गोष्ट म्हणे, आशाबाई पैशाने वाढून राहिली म्हणे, काही नाही म्हणे. त्याचं घर सोडतो म्हणे. तर तिनं ते पाटील बुडीचं घर धरलं वाटते आता. हो बिचारी हे आशाही मोठी चिकटपणा करते. सारं घरी बरोबर असल्यावर काय त्या कामवाल्या बाईच्याच पोटावर पाय द्यावं. आता ते 1500 रुपये मागते ते बाई. काय होते द्याले. भांडे कपडे दोन्ही कामं करते ना. आणि भांडे पुरे खटल्याचे काम भांडे राहते तिच्या घरी. तर एवढे मोठे भांडे 1000 रुपये महिन्यानी पाहिजे काय त्याचा. आणि 500च पकडा कपडेचा. कपडे तरी तर लय राहते. तर बाई ते 1500च मागून राहिली. अहो हे लोक कनी शहरातल्या लोकांना बरोबर सुती येते. आता पाय शहरात जाय तू 2-2, 3-3 हजार रुपये घेते म्हटलं बाया. हे 1000 न 1500 कोण देऊन राहिले. भांडे न कपडे तेच तर. गरीबी नाही बिचारी, करून देते कोणाचे काम. द्यायला पाहिजे. त्या दिवशी माझ्यासमोरच झंझट झाली होती त्याची. आता मीरा आली कनी इकडे, मी गेली मीराच्या घरी. तर मी सांगितलं होतं इले, म्हटलं माझ्या घरावर लक्ष ठेव जरासं.
तर अचानक मीरा इथे येऊन गेली. मग हे सांगे मला मीरा आली होती म्हणे बाई म्हणे. तर मग मी हिच्या घराकडे गेली. मी म्हटलं बाई कोणी आलं तर गेलं काय? तर म्हणे मीरा आली होती म्हणे. अजून तर कोणी आलं नाही म्हणे. गेलती म्हणे मी तुमच्या घराकडे म्हणे. मग मी म्हटलं हो काय म्हटलं. मग हे तेव्हा कमला होतीच तिथं. मग तेही मला सांगत बसली बाई. म्हणे हे म्हणते म्हणे का पैसे वाढून द्या आणि एवढ्याले पैसे पाहिजे काय म्हणे येईल कामाचे 3 भांड्यासाठी म्हणे. आता आपण काय म्हणा, आपण हावले हावलावा लागते ना. तिच्यासोबत झंझट करू शकत नाही, हिच्यासोबत करू शकत आपण नाही. ते कामवाली जाणे ना काम करणारी जाणे. हो मी तसंच म्हटलं बाई तिले. मी म्हटलं तुले नाही पुरत तर सोडून दे. लय घरं भेटते म्हटलं तुले. त्याजवळ तर गावातले लय घर आहे हो म्हटलं. घरं तर लय आहे म्हणे शांताबाई माझ्याजवळ. पण काय करू म्हणे आता, पैसे भेटले पाहिजे ना म्हणे आपल्याला जसे पुरले पाहिजे तसे. बरं जास्तीचं मी मागतही नाही म्हणे. तिथे तशीच म्हणे ते. म्हणे तुम्ही म्हणे चहा नाही पाजत म्हणे 1 कप म्हणे ना कधी काही देत म्हणे. अन फक्त कामं करून घेता म्हणे. 1500 रुपये देत जाण म्हणे तर येतो म्हणे. नाही तर आता येणार नाही म्हणे. हो बाई असंच राहते ते. लोक इकडे कामही करणं काही आहे काय. एवढ्या बिचारे येतेत हा. शिळं पाथं खाते, काही दिवसभर जेवत नाही. चालल्या काम कराले. मग जाणली पाहिजे ना आपल्यासारखे ना. काय करावं बाई आता आपण त्याचं तेले माहित. मग नाही तर काय तर अशाच राहते बाया. चला मग जातो चित्राबाई आता घरी. घराकडे जातो आता. पोट्ट उठलं असं जरासं उठलं का आजी आजी करायला लागून जाते. हो बाई आता तुम्हाला नातू आहे तर फिरते मागं मागं. आता तुम्हालाही होणंच आहे 1-2 वर्षात नातू. वा आता होणार तर आहेच. पण आपलं तो काही इथं राहीन का बाई. तो त्याच्या घरी. पोराचं असलं तर आपल्याजवळ राहते. पोरीचं पोर कायले राहते आपल्याजवळ. ते तर शेवटी तिथं चाललं जाते त्याच्या गावाले. माय पोरीले होईन ना. माय पोरीले आता 4था महिना चालू आहे ना रुपालीले. तर तिले होईनच आता. पण ते त्याच्याच घरी राहते. ते काय आपल्या घरी राहायचं राहिलं काय. ह्या झाला तर आपला झाला. मग नाही तर काय तर ते शेवटी त्याच्याच घरचे. चला बाई येतो मग मी. बरं ठीक आहे या मग. झालं काय सरलं काय पोती पुराण. सरलं असेल तर मला झोपू दे आता जराशी. हो सरलं नाही तर काय तर. दिवसभर थोडी चालत असते पोती पुराण. झोपा तुम्ही आता. पांघरून घेऊन घ्या ते तोंडावर आणि झोपून जा. मी करतो मग काम. ते कपडे धुवायचे आहे तर धुवून टाकतो. हो धुवून टाक जाय. मीराले फोन लावू का व? तुमची तब्येत नाही बरी म्हणून. कायले एवढूशा तब्येतीला कोणी फोन लावत असते काय पोरीले. काय झालं मले हिव ताप आला तर पोरीला फोन लावतं काय. जाऊ दे काही नको लावू. एवढूशा म्हणजे ताप आलास ना तुम्हाला. येईन ते. येईन राहीन रातभर. पाहिजो तुला वाटन तर लावून देजो. हा लावून देईन. अरे बापा रे तोडून टाकलं रे बापा येईन मले. पोरं होय का गुंडे होय गावातले. मग बरोबर आहे. आता पहा आता तुम्ही मला काही बोलू नाही शकत आणि मारू नाही शकत म्हटलं. हा नाही तर मग म्हणा आता पडले राहा चुपचाप घरात 2-4-8 दिवस. हे जोपर्यंत जखमा भरत नाही तोपर्यंत घरातच राहा. नाही रे बापा कोणाले मारायचं आहे तुले मारून. काय करू गलती झाली माईवाली लय गलती झाली कांत्या. मी तुले मारलं आता नाही मारणार बापा. आता कधी नाही मारणार. 2-4 तू मला मारून देतो लागन तो. लय मारते रे बापा हे पोरं लय मारते. मला माहितच नाही माय भिन एवढे मारण म्हणून. तिथं गेलो दादागिरी करायले. माझी दादागिरी काढून टाकली. तो मधन्यात लयच बदमाश आहे. सुन्यानं तरी एक झोडपोस टाकलं माझ्या डोक्यावर. पण यानं तर माझ्या छातीवरच उभा राहिला होता. तुम्हाला पहिलेच म्हटलं खटाई नाही करत नका जाऊ लोकांच्या. हा त्या पोराईले उलटे सीधे बोला ना तुम्ही तर ते लाड करून काय हो तुमचा. तुम्ही मला कलंक लावून राहिले. मी त्याला भाऊ मानून राहिली आणि ते मला बहिणीसारखं चाहून राहिले. मी जर जीव दिला असता तर काय झालं असतं. तुमचं काय नुकसान झालं असतं. त्यानं माझा जीव वाचवला तर गुन्हा केला काय. अरे बापा हात मोडतं काय व. हात नको मोडू माया ओढू नको. बल्ला दुखून राहिला आहे. मला बसून दे इथं फक्त. या बाजीवर बसून दे आणून. मी काय हात मोडू तुमचा धरलाय फक्त. घ्या बसा तुम्ही आता तुमच्याच हातानं. काय चहा आणू का पाणी आणू. बसता येऊन नाही राहिलं बापा मले. बसाच्या जागेवर लय मारलं हो बापा. कांती लय मारलं. वाचवाले नाही आली आडवी जराशी. बाया म्हटलं नवऱ्याला वाचवाले जाते. मी म्हटलं हे मारायला येते तर मग बायको येईन म्हटलं आडवी. ते आता मला चांगलं मारू दिलं कुत्र्यावानी मारलं ते मले. मारलं म्हणजे तुमच्या कर्तृत्वानं मारलं ते ना. तुम्ही चुपचाप आले असते प्रेमानं घेतलं असतं तर काही बिघडलं असतं काय. तुम्ही त्याला बोलून राहिले. मग बोलल्यावर ऐकून काय ते पोरं. तुम्हाला समजत नाही आपलं वय काय त्या पोराचं वय काय. त्याच्या समोर मी त्याच्यापेक्षा एवढी मोठी त्याच्या बहिणीसारखी. त्यानं बिचाऱ्यानं माझा जीव वाचवला घरी नेलं त्याच्या आणि तुम्ही त्यालाच बोलून राहिले. माझी बायको कायले आणली आणि माझ्या बायकोचं तुला लपडच आहे. हे असं बोलत असते काय पद्धत आहे का ही बोलायची. मागतली ना बापा माफी माफी मागतली. मारू नका रे बापा म्हटलं आता नाही म्हणणार. आता कोणालाच नाही म्हणणार मी. आता कोणाला काही म्हणणार नाही. मला कोणी दिसन बी तर त्याला काही म्हणणार नाही मी. आता हे गावातलेच पोरं होते आणि माझ्या जर भाऊ आला असता. माझा भाऊ तर येणारच आहे उद्या. आता त्याला अर्जंट काम आलं म्हणून तो आला नाही. तर त्यानं मला सांगितलं सुन्या मला फोनही आणून देते आता. तर मला म्हणे बाई म्हणे जर म्हणे काही झालं म्हणे इच्छा येतं असो का काही असो मला फोन करायचा म्हणे असा म्हणे सुन्या. आणि माझ्या भावासोबत बोलली तर तो म्हणे बाई म्हणे आत्ताची काय म्हणे अर्जंट आहे काय म्हणे. म्हटलं नाही म्हटलं दादा राहू दे म्हटलं आता. तर येतो म्हणे मी उद्या भेटायला म्हणे. तर तुमच्यासोबत भेटीला येते माझा भाऊ उद्या. नको बोलव बापा नको बोलव. सांगून दे गावात नाही म्हणा जवळ.
गेला म्हणा गाव सोडून, असं सांग. वर तर गेला म्हणा. मॅच झाली का बाई? वर तर गेले म्हणून सांगा, आताच नेईन काय माय भाऊ? कायले वर तर कायले जाऊन राहिले तुम्ही? झोपून राहा चुपचाप. काही मार खाल्ला तर दिमागावर लागलं वाटते तुमच्या. सुनीलनं तुमच्या डोक्यावर झोडपं मारलं ना, तर लागलं वाटते तुमच्या दिमागाले. कशाचे कसे बोलून राहिले? नाही नाही, दिमाग नाही गेला माया. दिमाग काय जाईन माया, माय पुरी हालतच गेली. हे काय बाय, हात मोडून टाकले बापा माय, एकोडे करून टाकले. आता मी कोण्या कामाचा आहे का नाही आहे मला माहित नाही. हे हात पाय एकोडे झाले, बसाच्या जागेवरही मारलं, तोंडही सुजून टाकलं. पाय ना, पाय माय तोंड पाय कसं हिरवं हिरवं झालं असं आता. हो माय, लय झालं हो बापा. तुमच्या तोंडाला मी हळद लावून देतो, म्हणजे जरासं ते चांगलं तरी होऊन जाईल. लाव काहीतरी कर, म्हणजे मी चांगलं झालो पाहिजे पटकन. तर तुले मी कामाला पाठवणार नाही, याच्यानंतर घरीच राहायचो, कुठं नको जाजो आता. काऊन एवढ्या याच्यातच जिरली काय हो तुमची? हा, भल्ले म्हणून राहिले होते तुम्ही तर, येऊ दे त्या भावाले आणि मी पाहतो काय करते तुझ्या भाऊ. लय पाहिलं त्या भावासारखे असे म्हणत होते तुम्ही तर. मला काय माहित तुझ्या भाऊ नाही येईन, हे बोलतेच भाऊ उभे होईन म्हणून. जाय पाणी गिनी आण माझ्यासाठी, पाणी आण, एखादा कप चहा आण करून. लोटू दे मला जरासा, आता माय सारा अंग अकडून गेलं. हो आणतो, लेटा तुम्ही. मारशील रे कधी बायकोले? हा, आता जिंदगीत हात नको उचलजोले का बायकोवर, नाही तर काही खरं नाही आहे तुझं. आशाबाई, 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 काय झालं बरं अंजूबाई? काय म्हणून राहिला? आवाज देऊन राहिला ना मला तुम्ही? अगं अशी झाली फिरत फिरत इकडे. म्हटलं काय करून राहिले आशाबाई, म्हणून बोलावं म्हटलं बाजार असे दोन शब्द, म्हणून आवाज दिला बा. मी भांडे घासून राहिली होती ना, भल्ले भांडे झाले होते जमा, तर भांडे घासत होती बाई. बोला ना. काहून हो, तुमच्या घरी तर भांडेवाली आहे का ना घासाले भांडे? भांडे धुवाले, कपडे धुवाले तर बाई आहे तुमच्या घरी, आणि काहून भांडे धुवून राहिले हातानं? हो आहे माझ्या घरी भांडे घासाले, पण ती येऊन नाही राहिली ना बाई. 2 दिवस झाले ती येऊन नाही राहिली. आता काही काम निमालं असं तिले, फोनही नाही उचलून राहिली. तर मग मी म्हटलं आता जाऊ दे, म्हटलं आपणच घासून घ्या. 2 दिवस झाले मी घरीच घासून राहिली भांडे. लय भारी जात असेल ना मग एवढे मोठे भांडे घासाले, 5-5 जणाचे एवढे मोठे भांडे. लेकरं उभ्यानं भांडे टाकते त्याच्यात, आणि कपडे एवढं मोठं करायला भारी जात असेल तुम्हाला. आता जाते, पण आता काय करता, करा तर लागते ना. घरचे कामं कोण करन मग आपल्या? त्या बाया काय आहे, कधी सुट्टी घेऊ शकते, कधी येते नाही येत. आपण आपली तयारीत राहावंच लागते. त्या कधी येईन ना कधी नाही येईन सांगता नाही येत, म्हणून आपल्याला असं म्हणजे ठरवाच लागते. तर नाही बा, आजही नाही येऊ शकत, उद्याही नाही येऊ शकत. बाया कधी येईन कधी नाही येईन, चाट मारन सांगता नाही येत. नाही तर असं होऊ शकते, चाट नसन मारली तर सोडलंच असं काम. नाही तर तुमच्या घरचं, माझ्या घरचं काम कायले सोडून होते. ते कमला आहे ना माझ्या घरी, पाहिली काय तुम्ही कमलाबाई? हो पाहिली. कमलाबाईला कोण नाही ओळखत गावात, पुरं गाव ओळखते. आपल्या गावातले सारे घरच आहे तिच्याजवळ, जेवढे घरी बाया आहे कामाले तेच आहे सगळ्याच्या घरी. हो, तर काही काम आलं असेल तिले म्हणून नाही आली ते. तर काल परवा 2 दिवसही झाले नाही आली ते. नाही आली असं नाही येत, कधी कधी ते 2-2, 4-4, 5-5 दिवस नाही येत. नाही, मला दिसली होती बा परवाच्या दिवशी, म्हणून राहिली मी. का मला दिसली होती तर मग काम आलं असतं तर मग दुसऱ्याच्या घरी नसती गेली ना. नाही मग कोणाच्याच तर घरी नाही येऊन राहिली ते, काय सगळ्याच्याच घरी येऊन राहिली ते. येऊन नाही राहिली तर काय, तर परवाच्या दिवशी तर दिसली मला. हिच्या पाटील बुडी नाही काय, पाटील बुडीच्या घरचे भांडे नवीन लावले म्हणते तिनं कालपासून. असं कोण म्हणे? तर कोण काय नाही म्हणून ते स्वतःच सांगे. आता तिची माझी भेट झाली होती, ते कशी ओटल्याजवळ शांताबाई सोबत बोलून राहिली होती. तर मग मी काय म्हटलं, आम्हा हे तर येऊन म्हटलं कमला. मग विचारलं तिले, तर ते म्हणे मी म्हणे तिथं काम करू म्हणे, आता नाही करत म्हणे, आता काम सोडलं म्हणे. मी तिथचं कुठचं माझ्या घरचं काम कायले सोडून ते? माझ्या घरी काय आताचीच आहे काय? ते 5-6 वर्ष झाले माझ्या घरी आहे, ते रेग्युलर काम करून राहिली, आणि आता सोडून देईन काय? आता बाई ते म्हणून राहिली मी काय माझ्या स्वतःहून म्हणून काय, माझ्या तोंडानं म्हणून काय मी का ते येऊन नाही राहिली, येत नाही म्हणते असं म्हणून काय मी? पण खरंच म्हटलं काय रंजूबाई तिनं असं येत नाही बा म्हणून? हो, मलाही म्हणे शांताबाईले म्हणे पहिले त्याच्या दोघीच्या गोष्टी चालू होत्या, मग मी इकून गेली तर मग म्हणे नाही म्हणे आता जात म्हणे बापा म्हणे, मी तिथं म्हणे लय भांडे टाकते म्हणे, भांडे लय टाकते म्हणे, पैसे कमी देते म्हणे. त्याला म्हणतो म्हणे का 1500 रुपये महिना करा, तर नाही करून राहिल्या म्हणे असं म्हणे. 2 मिळून मला 1000 रुपये देते म्हणे. हो, अशी बोलली होती ते मला त्या दिवशी, 1500 रुपये करा म्हणे. तर तुला माझ्या घरची तर गोष्ट माहीत राहणार नाही बाई. तर मला म्हटलं होतं तिनं म्हणे 1500 रुपये करा म्हणे आता आशाबाई म्हणे, नाही तर म्हणे मी येत नाही म्हणे. मग अशानं नसून येऊन राहिली काय ते? मला असं वाटलं का तिला काही अडचण आली असेल तर नाही येऊन राहिली. नाही येतच नाही म्हणते ते. आता तुमच्या घरचं काम सोडलं म्हणते तिनं. ते पाटील बुडीच्या घरी तर रोज चालली आता भांडे घासाले, भांडे धुवायला चालली आणि तिचे कपडे धुवायला चालली. अशा नाही ती कामवाल्या. सांग, मॅ म्हटलं तिले काही नाही दिलं, काही नाही केलं तिच्यासाठी, झाली कोणी बेमान. मग तसंच असते ते. आता एवढ्या वर्षापासून काहीच नसून दिलं काय तिले बापा. मॅ टाकलेल्या म्हटलं साड्या केवढ्याला तिलेच, अन खा प्याचं काही नाही देऊ बापा आम्ही तिले. तरी म्हटलं शेवटी तिनं आपला रंग दाखवलाच कोणी असं आहे, म्हणून कोणाला आपलं काही समजा नाही लागत. लोक तिकूनही आपल्या डोक्यावरच बसते हो बाई. नाही खरंच बसते ना रंजूबाई, हाय गी गोष्ट खरीच आहे.
हा आपण किती काही जीव लावत येईल हे नाही लावत आपल्याला. मी तिला कमला 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 करून किती म्हणजे घरातल्या गोष्टी काय सांगतो, हा सगळं बोलतो काय, आणि ते माझ्या घरातल्या गोष्टी बाहेर जाऊन सांगते का तिकडे? नाही, गोष्टी नाही सांगितल्या तिनं, फक्त तिनं तेच सांगितलं पैसे वाढवायचं म्हटलं म्हणे, तर त्यानं पैसे वाढवायचं नाही म्हटलं म्हणे. तू सांग बाई, 3 भांडे घासायचे, तिला काय 1500 रुपये देऊ काय मी? कोणा भांडेवाल्या बैले 1500 रुपये आहे सांग ना? काही बी बोलत राहते ते बी, म्हणजे आपल्याला जरूरत आहे म्हणून काही बी तिच्या मनानं ऐकावं काय आपण? कपडे आहे म्हणते ना अजून, ते म्हणे बा कपडे आहे म्हणे, एवढे 5-5 जणाचे कपडे म्हणे, 2-2, 3-3 ड्रेस टाकून देते म्हणे, अन भांडे म्हणे एवढ्याले म्हणे, ते एवढं मी एकटी करू काय म्हणे? तसंच राहते हो ते, किती केलं ना कोणासाठी तर काही नाव नाही राहत कोणाले. आता फक्त ते आली पाहिजे माझ्या घरी, मी म्हणतो ना तिले, म्हणल्याशिवाय थोडी राहतो काही. माझ्या सासूले सांगतो तिच्या करीने. जाऊ दे आता, वाद वाढून काही अर्थ आहे काय? दुसरी ठेवून घ्या एखादी, भेटत असेल कोणी तर. बिचारे नाही आहे ना आपल्या इकडे भांडेवाल्या, ती एकच येते कशी तरी. बरं ती इमानदारही आहे ना आपली कमलाबाई, इमानदारही आहे, तिच्या भरोशावर सारं सोडून जातो मी. तर कधी म्हटलं एक वाटी इकडची तिकडे नाही गेली माझ्या घरची, पुरं घर कधी सोडून गेलं ना तर भरोसा करू शकतो तिच्यावर. मग आता काय करता येत नाही म्हणते ते, तर मग आता काय करायचं आहे? काय म्हणू आपण तिला? काय म्हणू शकतो बाई? ती तिच्या मर्जीची मालकी नाही, पण तरी मी तिला एक शब्द म्हणन ना, निदान नाही येऊन राहिली तर मला सांगते म्हणून. गावभर कायले बोंब करून राहिली म्हणून आमची बदनामीचे लक्षणं नाही काही आहे का? 1500 नाही दिले पैसे नाही वाढून राहिले, माझ्या घरी येते मला म्हणती, म्हटलंय तिनं. पण तिला काय म्हटलं मी, सध्या करून घे, मग 4-6 महिन्यानं वाढवतो म्हटलं. ते म्हणे नाही, आताच वाढवा म्हणे, या महिन्यापासून म्हणे. म्हणजे काय आपल्या जवळ काय खजाना आहे काय का तिला आताच्या आता पैसे वाढून द्या? आता पहा बापा, नाही तर मला रंजूनच सांगितलं. आता मी इकडून चालली होती, मी म्हटलं चल बाई अशा बाईजवळ गोष्ट काढून घ्यावं म्हटलं, म्हणून काढली. नाही तर तुम्हीच मना नजून का रंजूनच सांगितली म्हणून गोष्ट. मी कायले म्हणतो, मला माहीत तर झाली का नाही? हा का मी इले काय समजत होती हे काय निघाली म्हणून, आता मला माहीत झालं हे महत्वाचं आहे ना. मग म्हणजे तिला मी काय समजू, स्वतःच्या बहिणीसारखी? हा सगळं म्हटलं तिला सांगू, सौरो तिला काय म्हणते तर कोणतं काही देऊन देऊ, काही खा प्यायचं केलं तर देऊन देऊ. तर म्हणते कधी आपल्याला असं वाटलं म्हणते का चहा घ्या मागाव बा, तर दरवाजा लावून घेते म्हणते आपल्याला पाहून, म्हणते चहा पाजा लागून म्हणून. सांगू माय किती बेमान आहे हे, रोज चहा पाजतो मी तिले, रोज, एक दिवस नाही तुटत म्हटलं. हा फुलाचं फुल तुटन पण चहा पाजणं नाही तुटत तिले. किती बेमान आहे ती, बेमान तोंडाची. मला दिसली पाहिजे आता. आता येणं म्हणा माझ्या घरी येईन तर खरीच ते, तिचे पैसे आहे ना. एका महिन्याचा पगार अटकला आहे तिचा, महिनाभर लावता तिचा, महिना भरून उभारी झाले म्हटलं दिवसावर तर. तरी ते पैसे द्यायचे होते तिले. आता देत होती मी, आता यायचा पगार येते तर म्हटलं पैसे देऊन देतो तिचे. तर ठेव त्या दिवशी अशी अडून बसली, मला 1500च पाहिजे म्हणे, मला 1500च पाहिजे म्हणे. हे चित्राबाई नाही काय, मीराची माहिती होतीच माझ्या घरी त्या दिवशी इथं. हे याच्या दिवसची गोष्ट होय होय, श्रावण सोमवारच्या दिवसची. हा म्हणे नाही म्हणे, मला म्हणे पाहिजेच म्हणे 1500 म्हणे. मग आता 1500 करून द्यान काय तुम्ही तिचे? कुठं एवढे भांडे निघते माझ्या घरचे? एक टोपले भांडे तर साऱ्या घरचेच निघते. कोणाच्या घरचे टोपले आपले भांडे 2-4च निघते काय? सगळ्याच्याच घरचे निघते ना. 2-4 भांड्यासाठी कोणी भांडेवाली लावून काय? कवा लावते? जवा लय मोठे भांडे निघते, तेवढे घासणं नाही होत त्या बाईकून, म्हणूनच लावून देते ना. मग तू सांग, मी येईल काय 4च भांडे देत जाऊ काय, बाकीचे मी घासून घेत जाऊ काय? नाही. आता चला बा, आपल्या घासणं नाही होत, टाईम नाही भेटत म्हणूनच लावते कधी माणूस. हे आमच्या इच्छे भांडे निघत लय मोठे तर आम्ही नाही लावत. सांग ना बा, आता तुमच्या घरी जर लय मोठे भांडे निघाले असते आणि तुला कधी कामधंदा राहिला असता, नाही झालं असतं तुझ्याकून, नवरा नोकरीवर असता, पगार आला असता, तर त्या काय घरी घासले असते का भांडे? नाही बा, मीच कायले घासले असते मग? नाही म्हटलं असतं माझ्या नवऱ्याला मला भांडेवाली लावून द्या म्हणून. तेच ना, तेच म्हणतो मी. जाऊ दे ना म्हणा, जाणं. त्याच्यापेक्षा मी भांड्याची मशीन नाही आणन आता. हा नको येऊ म्हणा, भांड्याची मशीन घेऊन येईन मी. वॉशिंग मशीन तर आहेच माझ्या घरी कपडे धुवायची, पण आता भांड्याची मशीन घेऊन येईन मी. नाही आली तर काय मी काय तिच्या यानं का माझ्या अडणार आहे का माझे भांडे तसेच राहणार आहे? कोणाच्या यानं कोणाचं अडते हो बाई, कोणाच्या याने अडत असते कोणाचं? तेच तर म्हणतो. आणि बरंच झालं ते मला सांगितलं रंजूबाई हे, मी तिले बिचारी समजून राहिली. आली असते त्या 2-4 दिवसानं तर मी तिला पैसे दिले असते प्रेमानं, आणि तिला येई म्हटलं असतं, तिची अडचण नाही समजून घेतली असती. पण ते जर मी अडचण नाही समजून घेत तर मी कायले समजू तिची? नाही बरोबर आहे, समजूनच नका घेऊ आता. चला येतो मग मी आता. हो बरं झालं मला सांगितलं रंजूबाई. अशीच कधी ते भेटली ना, काही गोष्ट केली ना तर मला सांगत जा येऊन फक्त. मी सांगतो गड्या, मला काम आहे सांगणं. पण कोणी तुमच्यासारख्या बाया काय करते, तिथं तोंडावर नाव सांगून देते, रंजूनच असं म्हटलं, रंजूनच तसं म्हटलं. मग बायाच माझ्या अंगावर येते भांडणं करायसाठी, मला मारासाठी. अबो कोणीच नाही येत, तू फक्त मला सांगतच आहे. तुझं नाव येऊन तर मग म्हणजे समोर. ठीक आहे ना, ठीक आहे मग आता सांगत जाईल मी, कोणती गोष्ट राव सांगत जाईल. येतो मग मी. हो ये मग रंजू.